हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज आम्हाला आमची नवीन गाडी आणायला जायचं आहे। आज डिलिव्हरी आहे आमच्या गाडीची आणि एका मिडल क्लास फॅमिलीसाठी खूप मोठी गोष्ट असते की स्वतःची एक चारचाकी गाडी असावी। तर आमचं एक मोठी स्वप्न होतं की गाडी स्वतःची असावी नवीन। शोरूममधनं आज आणायचं आहे आणि 3 वाजता डिलिव्हरी आहे गाडीची आणि वेळ झाला आहे, आम्हाला जायचं आहे। 2:30 वाजलेत आता आणि गडबड लागली आहे सगळी जायची। तर चला बघूयात आता गाडी कशी येते वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला तर जाऊयात सांगलीला। आम्हाला वेळ होत होता म्हणून गडबडीने आम्ही सांगलीमध्ये आलो। तर मी आणि माझ्या मिस्टरांनी सेम कलरचे कपडे घातले होते, पण अंतराकडे सेम कलर नव्हता, त्याच्यामुळे तिला येलो कलरचा ड्रेस घातला आणि ती इथं आल्यानंतर खूपच खुश आहे। बघू शकता तिच्या चेहऱ्यावरती आनंद किती दिसतोय। सगळीकडे आजूबाजूला असलेल्या गाड्या बघून पण ती खूप खुश होती। त्याच्यानंतर जे फॉर्मॅलिटीज असतात पेपरवरचे साईन वगैरे ते सगळे करायला त्यांनी घेतले होते। तर इतके साईन करायला लागतात ना गाडीची डिलिव्हरीच्या दिवशी, खूपच जास्त साईन करायचे होते। मग सगळी ती फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी गाडी बाहेर आणून पार्क केली, जिथे त्यांनी डिलिव्हरी देतात तिथे, आणि सगळ्या गोष्टी त्यांनी आणून ठेवल्या। आता आम्ही गाडीची अनव्हीलिंग करणार होतो, तर आम्ही तिघेही पुढे थांबलो आणि काही व्हिडिओज वगैरे करायला स्टार्ट केले होते। तर त्याच्यानंतर आम्ही गाडीची अनव्हीलिंग केली आणि फायनली आमची गाडी आता तुम्ही बघू शकता व्हाईट कलरची आहे। टाटा पंच ॲडव्हेंचर मॉडेल आहे आणि ही पेट्रोल आणि CNG दोन्हीवरती चालते। तर इथे आमच्या अंतरा पण खूप एक्सायटेड होती, कधी एकदा तिला गाडीत बसते असं झालं होतं। मग तिला आम्ही सांगितलं पहिला पूजा करूयात आणि त्याच्यानंतर मग तू गाडीत बस। तर इथे मी हळदी कुंकू लावून गाडीची पूजा करते आणि त्याच्यानंतर मी स्वस्तिक काढलं। आणि इथे माझ्या मिस्टरांना जशी हवी होती तशी कार आम्हाला इथे मिळाली होती। माझं असं काही नसतं, कारण मला जास्त माहिती नाही आहे कारमधलं वगैरे, पण त्यांनी पूर्ण 2-3 वेळा येऊन टेस्ट ड्राईव्ह घेतली होती आणि कार कम्फर्टेबल आहे की नाही फॅमिलीसाठी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही कार घ्यायची ठरवलं होतं, कारण बजेटमध्ये पण आहे आणि फॅमिली आपल्यासाठी पण कम्फर्टेबल आहे कुठे बाहेर आपण चाललो तरीसुद्धा, आणि CNG असल्यामुळे पण खूप फायदा होतो त्याच्यामुळे ही गाडी घ्यायची ठरली। इथे गाडीची पूजा करून औक्षण केलं आणि त्याच्यानंतर आता मेन गोष्ट ती म्हणजे अंतराची पावले उठवायची होती आम्हाला कारवरती आमच्या। कारण जेव्हा पण मी शॉर्ट्स व्हिडिओ बघत होते किंवा इंस्टाग्रामवर रील्स बघत होते की बाकीच्यांची कशी मुलं उठवत आहेत त्यांची पावले त्यांच्या कारवरती, आपली पण जेव्हा कार येईल तेव्हा असं मी अंतराची पावले उठवेन असं मी खूप वेळा विचार करायचे। पण आज तो दिवस आला होता, त्याच्यामुळे मी पण खूप जास्त एक्सायटेड होते आणि अंतरा आमच्या घरची लक्ष्मी आहे, त्याच्यामुळे तिची पावलं गाडीवरती उठवणं खूप चांगली गोष्ट आहे म्हणून आम्ही उठवली। आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान तिची पावलं उठली आहेत, अजिबात इकडे तिकडे काही झालं नव्हतं, बरोबर जशी आम्हाला हवी होती तशी पावले छान उठली होती। आणि आता श्रीफळ वाढवायचं होतं, तर माझ्या मिस्टरांनी इथे श्रीफळ वाढवलं आणि त्याच्यानंतर जे लिंबू वगैरे होते ते मी कारच्या 4 चाकांच्या खाली ठेवली, कारण जी प्रथा आहे ती आपण पुढे चालवायचीच आहे, त्याच्यामुळे ते खूप चांगलं असतं। पहिल्यांदा आपण गाडीमध्ये बसून चालवणार होतो, त्याच्यासाठी मी 4 लिंबू त्या गाडीच्या खाली ठेवली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ती 4 लिंबू गाडीमध्ये बसून चिरडवली आणि मग पुढे गाडी घेतली। आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्याच्या नंतर जी आम्ही मिठाई आणली होती ती सगळ्यांना वाटली। त्याच्यानंतर काही फोटोज क्लिक केले आणि व्हिडिओज पण शूट केले। आम्ही दोघे किती खुश आहोत हे आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल, कारण आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पहिली खरेदी होती ही, आणि त्याच्यामुळे आम्ही दोघं पण खूप जास्त एक्सायटेड होतो आणि गाडी आल्याच्या नंतर तर खूपच जास्त खुश झालो। आणि आता आलेल्या नवीन रूलप्रमाणे गाडी ही पासिंग करूनच आपल्याला शोरूममधून न्यावी लागते, त्यासाठी आमचा गाडी पासिंग झाली होती आणि नंबर पण आमच्या गाडीला नंबर प्लेट लावली। आणि त्याच्यानंतर आमच्या अंतरा किती खुश आहे तुम्ही बघू शकता, तिला बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नव्हता, कधी एकदा तिला कारमध्ये बसते असं झालं होतं आणि ते ती खूप खुश आहे। आणि सगळ्यात पहिला आपण गाडी घेऊन घरी जाण्याच्या ऐवजी मी म्हटलं की सांगलीला आलोयच तर गणपती मंदिराला जाऊया, तिथे गाडीची पूजा करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊ असं ठरवून आम्ही दोघे मंदिरामध्ये आलो। इथे येऊन पूजेचं सामान घेतलं आणि मंदिरामध्ये जाऊन बाप्पांचा छान आशीर्वाद घेतला। त्याच्यानंतर मंदिरासमोरच गाडीची पूजा केली आणि इथे पण श्रीफळ वाढवलं। तर अशा पद्धतीने सगळ्यात आधी बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही घरी यायला निघालो।
मंदिरासमोर तिथे दुकान होती, तिथे होतं हे नजर लागू नये म्हणून मिरच्या वगैरे बांधायचं असतं गाडीला, तर ते पण आम्ही इथे बांधलं गाडीला आणि त्याच्यानंतर मग घरी यायला निघालो. जेव्हा आम्ही तिथून निघालो होतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीच पेट्रोल नव्हतं, फक्त CNG होती. त्याच्यावरतीच आम्ही गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणली आणि इथे येऊन पेट्रोल घातलं. त्याच्यानंतर घरी आलो. घरी यायला वेळ झाला होता, अंधार झाला होता. मग बाकीच्या सगळ्या स्त्रियांना बोलवून इथे पूजा केली. माझ्या सासूबाईंनी सगळ्यात आधी पूजा केली इथे घरी आल्याच्या नंतर. मग जाऊबाईंनी, नणंदबाईंनी अशी इथल्या सगळ्या महिलांनी पूजा केली गाडीची आणि अशी छान दिवस गाडी आणल्याच्या दिवशी खूप मस्त वाटत होतं. आणि तुम्हाला आमची गाडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला पण लाईक करा. चला तर परत भेटूया लवकरच. बाय बाय.